नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 19 ऑगस्ट 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? अलीकडेच स्थापित नवीकरणीय ऊर्जा क्षमतेमध्ये भारताचा जागतिक क्रमांक कितवा आहे असं विचारण्यात आलेलं आहे. तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी तिसरा क्रमांक आहे. लक्षात घ्या, ब्राझीलला मागे टाकत या ठिकाणी भारताने या ठिकाणी तिसरा क्रमांक याच्यामध्ये या ठिकाणी पटकावलेला आहे. 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. जसं की जागतिक क्रमवारीमध्ये या ठिकाणी भारताचे तिसरे स्थान आहे, ब्राझीलला मागे टाकलं आहे. पहिले 3 देश कोणकोणते आहेत तर लक्षात घ्या, चीन पहिला देश आहे, अमेरिका दुसरा देश आहे आणि भारत तिसरा देश आहे. ठीक आहे, एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. 2030 पर्यंत 500 गिगावॉट गैर जीवाश्म इंधन क्षमतेचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने देश वाटचाल करत असताना सौर, पवन तसेच इतर गैर जीवाश्म इंधन क्षेत्रांचाही याच्यामध्ये या ठिकाणी समावेश आहे. बरोबर. आणि ऑलरेडी या ठिकाणी 60 पेक्षा जास्त या ठिकाणी जे काही टार्गेट आहे 2030चं ते ऑलरेडी या ठिकाणी आपण अचीव्ह केलेलं आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. बरोबर. या ठिकाणी 2030चं जे काही टार्गेट आहे ते किती आहे? 500 गिगावॉटचं आहे आणि ऑलरेडी अचीव्ह किती करण्यात आलं आहे? आपण 300 गिगावॉटच्या ऊपर या ठिकाणी अचीव्ह केलेलं आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. 2 प्रकारच्या कमेंट कंटिन्यू येत आहेत. पहिली कमेंट काय येत आहे की सर अशा प्रकारचे प्रश्न एक्झाम्सला विचारले जात नाहीत. दुसऱ्या प्रकारची कमेंट काय की सर तुम्ही फक्त 1 लाईनर प्रश्न घेत आहेत, तुम्ही जरा थोडंसं डीपमध्ये शिकवत चला, एक्स्ट्रा माहिती देत चला. पहा, आणि हे दोन्हीही कॅटेगरी कुठली आहे? जे नवीन विद्यार्थी आता एक्झामची तयारी करत आहेत यांच्याच या ठिकाणी जास्त कमेंट्स आहेत. बरोबर. जे रेग्युलर या ठिकाणी 5 महिन्यापासून 6 महिन्यापासून 1 वर्षापासून 1.5 वर्षापासून चॅनलला फॉलो करत आहेत त्यांना या ठिकाणी चांगला अनुभव आहे. अशा प्रकारचे प्रश्न एक्झाम्सला विचारले जात आहात की नाहीत? बरोबर. तुम्ही ऑलरेडी काय करायचं आहे, ज्या पण एक्झामची तुम्ही तयारी करता प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर उचलायचे, PYQ चालू घडामोडीचे ते कसे विचारले जातात ते आपण बघायचं आणि पुन्हा आपला कंटेंट या ठिकाणी पाहायचा. तुम्हाला सोपी पद्धत सांगतो. पहा काय करायचं, प्रत्येक प्रश्नासोबत मी तर अतिरिक्त एक्स्ट्रा माहिती देतच आलोय आणि इथून पुढे सुद्धा देणार आहे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट मला काय करायचंय, पहा सगळ्यात मोठं कन्फ्युजन काय होतं माहिती का? चालू घडामोडी तुम्ही काय करता, युट्यूबला सर्च करता, मग तुम्हाला 3-4 प्रकारचे शिक्षक येतात. मग तुम्ही काय करता, एकदा या सरांचे चालू घडामोडी बघता, एकदा त्या मॅडमचे चालू घडामोडी बघता, परत या सरांचे चालू घडामोडी बघता. तो आणि तुम्ही स्वतःमध्येच कन्फ्युजन होऊन जाता की बाबा ह्यांचं चांगलं की त्यांचं चांगलं, त्यांचं चांगलं की ह्यांचं चांगलं, हे लेटेस्ट घेतात हे जुने घेतात. असं बिलकुल करायचं नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचा टाइम वेस्ट करत आहात आणि स्वतःचं कन्फ्युजन अजून वाढवून घेत आहात. तुम्हाला काय करायचं आहे, ज्या शिक्षकाचं शिकवणं तुम्हाला समजतं, मी असेल किंवा अन्य कोणताही शिक्षक असेल, बरोबर, युट्यूबमध्ये चालू घडामोडीचे जे काही शिक्षक आहेत ते सगळे चांगले आहेत. मराठी भाषेतील चांगले आहेत, हिंदी भाषेतील चांगले आहेत. बरोबर की नाही? तुम्हाला ज्याचं समजतं त्या शिक्षकाला, त्या एकाच शिक्षकाला एकाच युट्यूब चॅनलला कंटिन्यू 30 दिवस, 60 दिवस, 90 दिवस फॉलो करा. त्यांच्या नोट्स काढून घ्या. त्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली बूस्ट होतो चालू घडामोडीमध्ये. परंतु तोपर्यंत तुम्ही ह्या दगडावरून त्या दगडावर, त्या दगडावरून त्या दगडावर जर उड्या मारत बसताल तर ॲट दी एंड तुम्हाला फक्त कन्फ्युजन होईल. बरोबर. ठीक आहे, मला या गोष्टी आवर्जून सांगायच्या होत्या, त्याच्यामुळे सुरुवातीला 2-3 मिनिट तुमचे घेतलेले आहेत. ठीक आहे, काय हरकत नाही. लिहून घ्या. प्रश्न क्रमांक पहिला. देशामध्ये सर्वात कर्जबाजारी राज्य यादीमध्ये सर्वात अव्वल राज्य कोणतं आहे कर्जबाजारी या ठिकाणी या लिस्टमध्ये? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तमिळनाडू राज्य या ठिकाणी सर्वात कर्जबाजारी राज्यांच्या यादीमध्ये अव्वल स्थानी या ठिकाणी आलेलं आहे. लक्षात घ्या, एकूण 28 राज्यांचे कर्ज जर पाहिलं तर सुमारे 110 लाख कोटी रुपये आहे. आणि जर तुम्हाला स्टेट वाईज जर सांगायचं म्हटलं तर प्रथम आहे सर्वात जास्त तमिळनाडूवरती कर्ज जवळपास 10.5 लाख कोटी रुपये. 2 नंबरला आपलं महाराष्ट्र आहे जवळपास 9.5 लाख कोटी रुपये. पर्टिक्युलरली एक्झॅक्ट आकडा सांगायचा म्हटला तर 9.37 लाख कोटी रुपये. तिसऱ्या क्रमांकाला उत्तर प्रदेश आहे 8.83 लाख कोटी रुपये. चौथ्या क्रमांकाला आहे कर्नाटक सुमारे 8.14 लाख कोटी रुपये त्यांच्यावरती कर्ज आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. हायेस्ट लोन कोणावरती आहे? तमिळनाडू. सेकंड हायेस्ट लोन कोणावरती आहे? महाराष्ट्रावरती. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. ऑगस्ट 2026 मध्ये कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या अंमलबजावणीची घोषणा केलेली आहे?
2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लक्षात घ्या, पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ ही जी काही स्कीम होती, योजना होती, त्याच्या अंमलबजावणीची नुकतीच घोषणा केलेली आहे. शिष्यवृत्तीमध्ये काही बदल करण्यात आला आहे, जसं की सुधारित कन्या रत्न योजनेअंतर्गत शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलींना मिळणारी वार्षिक आर्थिक मदत 2027 पासून 1,000 रुपयावरून 2,000 म्हणजेच दुप्पट या ठिकाणी करण्यात येणार आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. तर पर्याय क्रमांक डी पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पश्चिम बंगालबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 26 जानेवारी 1950. नवीन मुख्यमंत्री बनलेत सुवेंदू अधिकारी, राज्यपाल आहेत आर्यन रवी, राजधानी आहे कोलकाता. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान सुंदरवन, गोरुमारा, जलदपारा आणि 3 महत्त्वाचे धरण फरक्का, दुर्गापूर, कागजबाटी. पुढचा प्रश्न क्रमांक 3. स्वातंत्र्य दिवस 2026 रोजी कोणत्या राज्य पोलीस दलाला सर्वाधिक शौर्य पदके मिळालेली आहेत? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी छत्तीसगड स्टेट पोलीस. बरोबर, तर छत्तीसगड पोलीस या दलाला या ठिकाणी या राज्याच्या पोलीस दलाला सर्वाधिक शौर्य पदके मिळालेली आहेत. लक्षात घ्या, भारत सरकारने 2026च्या स्वातंत्र्य दिवसाच्या पूर्वसंध्येला 301 शौर्य पुरस्कारांची घोषणा केली. ही तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची आहे. सर्वात जास्त शौर्य पदके छत्तीसगड पोलीस दलाला मिळाली. 1 नंबरला आहेत, किती मिळाली? 141 पदके. सर्वात जास्त सेकंड नंबरला म्हणजे 2 नंबरला जे काही शौर्य पुरस्कार मिळाले कोणत्या राज्याच्या पोलीस दलाला? तर जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित पोलीस दलाला या ठिकाणी मिळालेले आहेत. किती? तर 38 शौर्य पदके. आणि 3 नंबरला आहे तेलंगणा पोलीस 15 शौर्य पदके. या गोष्टी या सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, या ठिकाणी छत्तीसगड राज्य दलाला सर्वाधिक या ठिकाणी पुरस्कार मिळाले शौर्य पदके. छत्तीसगड स्थापना 1 नोव्हेंबर 2000 साली. मुख्यमंत्री विष्णुदेव साई, राज्यपाल रामेन डेका, राजधानी नवा रायपूर. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान इंद्रावती, कांजरघाटी आणि 3 महत्त्वाचे धरण गँगरेल, मुरमसिल्ली आणि कोटाघाट. पुढचा प्रश्न क्रमांक 4. केंद्र सरकारच्या स्वातंत्र्य दिवसाच्या सन्मान यादीमध्ये महाराष्ट्र पोलीस आणि विविध सुरक्षा दलांमधील किती जवानांना पदके या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहेत? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकूण या ठिकाणी 82 जवानांना. किती? तर 82 जवानांना या ठिकाणी पदके जाहीर करण्यात आली, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचे सैनिक असतील, जवान असतील किंवा इतर विविध सुरक्षा दलातील या ठिकाणी आपले जवान असतील. बरोबर, लक्षात घ्या, हे जे काही महाराष्ट्राचं या ठिकाणी 2026चं पदक तालिका आहे याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे 3-4 प्रकारच्या सेवेमध्ये हे पदक देण्यात आले आहेत. जसं की पोलीस सेवा असेल, अग्निशमन सेवा असेल, होमगार्ड व नागरी संरक्षण सेवा असेल किंवा कारागृह सेवा असेल. बरोबर, या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचे? सर्वाधिक जे काही पदकं देण्यात आली आहेत ती शौर्य पदकं देण्यात आलेली आहेत. लक्षात घ्या, टोटल महाराष्ट्रातील पोलीस सेवेमध्ये 20 शौर्य पदक देण्यात आली. या ठिकाणी 3 जणांना राष्ट्रपती पदक, विशिष्ट सेवा पदक देण्यात आलं, तर 37 गुणवत्तापूर्ण सेवा पदक जाहीर करण्यात आलेले आहेत. असं एकत्रित पोलीस सेवेमध्ये जवळपास 60 या ठिकाणी पदके जाहीर करण्यात आलेली आहेत. या ठिकाणी 2 नंबरला अग्निशमन सेवा, त्याच्यामध्ये 13 शौर्य पदक आहेत, तर 2 गुणवत्ता सेवा पदक आहेत. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. होमगार्डमध्ये फक्त 3 या ठिकाणी गुणवत्तापूर्ण सेवा पदक आहेत, तर कारागृह सेवामध्ये 2-2 या ठिकाणी राष्ट्रपती पदक, विशिष्ट सेवा पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवा पदक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत. पोलीस सेवेमध्ये एकूण 60, अग्निसेवामध्ये या ठिकाणी एकूण 15, होमगार्डमध्ये एकूण 3, तर कारागृह सेवामध्ये एकूण 4, असं एकूण या ठिकाणी 60 आणि 15 75, 75 3 78, 78 4 82, एकूण 82 वेगवेगळ्या या ठिकाणी क्षेत्रातील जवानांना या ठिकाणी हे पदके जाहीर करण्यात आलेली आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 5. वैरी वानमगल ड्रोन प्रशिक्षण योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी वैरी वानमगल ड्रोन प्रशिक्षण योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. 2-3 पॉईंट्स आहेत, ते लिहून घ्या. महिला शेतकऱ्यांना शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करणे, तमिळनाडू कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना ड्रोन ऑपरेटरचे प्रशिक्षण आणि पायलट परवाने देणे आणि निवडक प्रशिक्षित महिलांना 50% अनुदानावरती शेतीसाठी ड्रोन अवेलेबल करून देणे, उपलब्ध करून देणे, या सर्व उद्देशाने या ठिकाणी वैरी वानमगल ड्रोन प्रशिक्षण योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत. तमिळनाडू स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय, राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, तर राजधानी आहे चेन्नई. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मन्नर, मरीनची आखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई आणि मुकुर्ती आणि 2 महत्त्वाचे धरण मेत्तूर आणि भवानी सागर. पुढचा प्रश्न क्रमांक 6. दरवर्षी जागतिक मानवतावादी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी
आजच्याच दिवशी 19 ऑगस्टला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक मानवतावादी दिवस म्हणून आपण साजरा करतो. 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. संकटाच्या काळामध्ये लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आणि मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी आपले जीवन धोक्यात घालणाऱ्या मदतनीसांचा व मानवतावादी कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे हा या दिवसाचा मागचा मुख्य उद्देश आहे. आणि 2026 साठी जागतिक मानवतावादी दिवसाची थीम आहे स्ट्रेंथनिंग ग्लोबल सोल्जॅरिटी अँड एम्पॉवरिंग लोकल कम्युनिटीज. बरोबर. सोबत आजच्याच दिवशी अजून एक दिवस असतो 19 ऑगस्टला जागतिक छायाचित्रण दिवस. मग आजच्या दिवशी 2 दिवस झाले, जागतिक मानवतावादी दिवस आणि जागतिक छायाचित्रण दिवस. ठीक आहे, दोन्हीही या ठिकाणी दिवस आहेत महत्त्वाच्या दिवसाबद्दल. क्लिअर. तर लगेच काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 ऑगस्टला राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा सप्ताह आपण जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करतो. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस, 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि राष्ट्रीय भालाफेक दिवस, 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस, 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस, 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस, 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस, 15 ऑगस्ट 2026ला यावर्षी आपण 80वा क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस, 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस, 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा. इंडियाज फर्स्ट व्हर्च्युअल झू म्हणजेच भारताच्या पहिल्या व्हर्च्युअल प्राणी संग्रहालयाचे उद्घाटन कोणत्या राज्याच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे? तर 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मध्य प्रदेशमध्ये पर्टिक्युलरली कमला नेहरू झूलॉजिकल गार्डन इंदोर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारताच्या पहिल्या व्हर्च्युअल प्राणी संग्रहालयाचे इनॉग्रेशन उद्घाटन करण्यात आलं. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे कारण की इंडियाज फर्स्ट व्हर्च्युअल झू आहे, भारताचा पहिला व्हर्च्युअल प्राणी संग्रहालय, त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोठे आहे? इंदोर म्हणजेच मध्य प्रदेश. स्थापना 1 नोव्हेंबर 1956, मुख्यमंत्री मोहन यादव, राज्यपाल मंगूबाई छगनबाई पटेल, तर राजधानी भोपाळ. 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो आणि 4 महत्त्वाचे धरण गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा. लिहून घ्या. भारत अमेरिका नौदल स्फोटक सामग्री विल्हेवाट म्हणजेच ईओडी. ईओडी म्हणजे काय? एक्सप्लोजिव्ह ऑर्डनन्स डिस्पोजल सराव 2026 ची 8वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आलेली होती? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केरळ. आणि केरळमध्ये पर्टिक्युलरली कोठे? तर कोची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंडिया US नेव्ही एक्सप्लोजिव्ह ऑर्डनन्स डिस्पोजल ईओडी एक्सरसाइज आयोजित करण्यात आलेली होती. याच्या मागचा उद्देश काय? तर परस्पर समन्वय, तांत्रिक कौशल्य आणि व्यावसायिक सहकार्य अधिक बळकट करणे या उद्देशाने या ठिकाणी भारत आणि अमेरिका यांची जी काही नेव्ही आहे याच्यामध्ये या ठिकाणी ही ईओडी सरावाची 2026 ची आवृत्ती या ठिकाणी 8व्या क्रमांकाची आयोजित करण्यात आली होती केरळ कोची या ठिकाणी. पुढचा प्रश्न, नुकतेच सलग कंटिन्युअसली सेकंड टाइम म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी बुद्धिबळ ई स्पोर्ट्स विश्वचषक विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मॅग्नस कार्लसन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मॅग्नस कार्लसन या खेळाडूने सलग दुसऱ्या वर्षी बुद्धिबळ ई स्पोर्ट्स विश्वचषक विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे. प्रश्न आहे एखाद्या क्रीडा स्पर्धेबद्दल, तर बाकीच्या विजेतेपदांवरती आपण एकदा चर्चा करूया. बेल्जियन ग्रँड प्रिक्स 2026 जिंकला आहे अँड्रिया किमी अँटोनेली यांनी. जागतिक विद्यापीठ स्क्वॉश स्पर्धा 2026 मध्ये सुवर्ण पदक जिंकलं सूरज कुमार चांद यांनी. जागतिक युवा आंतरराष्ट्रीय ब्रिज चॅम्पियनशिप 2026 मध्ये सुवर्ण पदक जिंकलं सग्निक रॉय व सायंतन कोश्यारी यांनी. विक्टर कोरिया मास्टर्स 2026चं विजेतेपद अश्मिता चालिया यांनी. 16वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2026 ओडिसाने जिंकलं. कॅनेडियन ओपन 2026 पुरुष एकेरीचं विजेतेपद बेन शेल्टन यांनी जिंकलं. कॅनेडियन ओपन 2026 महिला एकेरीचं विजेतेपद इगा स्विटेक यांनी जिंकलं. तर सलग दुसऱ्या वर्षी बुद्धिबळ ई स्पोर्ट्स विश्वचषक विजेतेपद जिंकलं आहे मॅग्नस कार्लसन या खेळाडूने. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा. अलीकडेच कोणत्या राज्य कौशल्य विकास मिशनने
प्रशिक्षण केंद्रांवरती देखरेख करण्यासाठी कौशल संपर्क QR कोड प्रणाली सुरू केलेली आहे. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तर प्रदेश. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर उत्तर प्रदेश राज्य कौशल्य विकास मिशनने प्रशिक्षण केंद्रांवरती म्हणजे जे काही या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर असतात त्याच्यावरती देखरेख करण्यासाठी कुशल संपर्क QR कोड प्रणाली सुरू केलेली आहे. 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. प्रशिक्षण केंद्रावर देखरेख करणे आणि युवकांकडून थेट अभिप्राय गोळा करणे म्हणजे डायरेक्ट फीडबॅक गोळा करणे याच्या मागचा हा उद्देश आहे. QR स्कॅनिंग म्हणजेच काय, विद्यार्थी त्यांच्या प्रशिक्षण केंद्रावर लावलेला QR कोड फोन वापरून स्कॅन करू शकतात आणि त्याच्यामध्ये फीडबॅक देऊ शकतात. म्हणजेच युवक सुरू असलेल्या प्रशिक्षणाच्या गुणवत्तेबद्दल आपले फीडबॅक देऊ शकतात. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे या QR प्रणाली सुरू करण्याच्या मागची. कुठे सुरू करण्यात आली? उत्तर प्रदेशमध्ये. स्थापना 24 जानेवारी 1950. मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, राजधानी लखनौ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान दुधवा, पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण रिहंद नावाचं. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 11वा. अलीकडेच कोणते राज्य भारताचे पहिले नेट झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी म्हणून भारत फ्युचर सिटी विकसित करत आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तेलंगणा. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तेलंगणा राज्य काय करणार आहे तर भारताचे पहिले नेट झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी म्हणून भारत फ्युचर सिटी या ठिकाणी डेव्हलप करत आहे. याच्या मागचं मुख्य उद्दिष्ट काय तर अविकसित जमिनीवर शून्य कार्बन शाश्वत शहरी केंद्र म्हणून शून्यातून उभारणी करणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज आहे. ज्याच्यामध्ये प्रमुख क्षेत्र कोणकोणते असणार आहेत ज्याच्यावरती फोकस केलं जाणार आहे तर AI असेल, आरोग्य असेल, उच्च शिक्षण असेल, डेटा सेंटर्स असतील किंवा प्रगत उत्पादन असेल याच्यासाठी समर्पित या ठिकाणी क्लस्टर्स या ठिकाणी डेव्हलप केले जाणार आहेत या ठिकाणी या राज्याच्या अंतर्गत. तर तेलंगणा. तर जाता जाता शेवटी तेलंगणाबद्दल देखील रिव्हिजन टाकून जाऊया. स्थापना झाली 2 जून 2014ला. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी, राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला, राजधानी आहे हैदराबाद. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मृगावानी, महावीर हरिना आणि 2 महत्त्वाचे धरण सिंगूर आणि पोचरम. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक 12वा. नाशिक आणि रायगड जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही अनुक्रमे. पर्याय क्रमांक ए गिरीश महाजन यांना नाशिकचे तर पर्याय क्रमांक बी भरत गोगावले यांना या ठिकाणी रायगडचे पालकमंत्री म्हणून या ठिकाणी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहन EV चार्जिंग स्टेशन स्थापित आहेत म्हणजेच इन्स्टॉल केलेले आहेत? संख्या सर्वात जास्त महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश की तमिळनाडू? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.